नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. मी प्रतीक कंसकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल कोकणी वारसावर. तर आपला छबिना कसं झाला तुम्ही बघितलात. पालखी पहिली श्री सदानंद चव्हाणजी यांच्या घरातून आपली मानाची पहिली थापडते तिथे गेली आणि तिथून मग ब्राह्मणांच्या दारात गेली जे मानकरी आहेत आणि त्यांच्यानंतर पालखी सानेवर गेली, तिथे नाचली आणि नंतरला सानेवर पालखी बसली. तर आता जातो आम्ही शिपण्यासाठी. शिपणा म्हणजे जशी पालखी आपल्या ग्रामदेवतेच्या देवळातून सानेवर येते तशीच पालखी आपल्या गावच्या सानेवरून परत आपल्या ग्रामदेवतेच्या मंदिरात जाते वरती सड्यावर. तर शिपणा म्हणजे सर्वांची घरं घेऊन झाली आणि अख्ख्या गावातली सगळी घरं घेऊन झाली का शिपणा होतो. शिपणा म्हणजे शिमगा उत्सव संपतो इथे. तर आपली शिमगा सिरीजची सर्वात शेवटची व्हिडिओ आहे ह्या वर्षाची. तर पुढच्या वर्षीचं आपण बघूया कसं काय होतं आहे ते. पण ह्या वर्षीचं जे शिपण्याची आपली व्हिडिओ आहे आपल्या शिमग्याची आणि शिपण्याची ही शेवटची व्हिडिओ आहे. तर आता जाऊया खाली आणि पालखी आपल्या ग्रामदेवतेच्या मंदिरात कशी घेऊन जातात ते आता बघूया. आणि कशी घेऊन येतात ते तुम्ही बघितलं असाल, नसेल बघितलं तर आहे सगळं आपल्या व्हिडिओ यूट्यूब चॅनलला. आणि आपल्या सानेवरून आता कशी पालखी घेऊन जातात. आणि खरं तर सांगू तुम्हाला, वरतून येताना लहान लहान मुलंसुद्धा पालखी घेतात कारण का पालखी हलकी असते असं मानलं जातं. आणि असं मी अनुभवलंसुद्धा आहे की पालखी खरंच हलकी येते. आणि जेव्हा पालखी वर जाते तेव्हा पालखी प्रचंड जड असते. प्रचंड म्हणजे तुम्ही कधी अनुभव घेतला असेल की माहीत नाही, पण मी अनुभव घेतला. कारण आमच्या विठ्ठल रखुमाईच्या देवळाची इथे नाचत होती तेव्हा हलकीच होती. तर आता जाताना बघूया कसं काय की जड आहे पालखी की नाही. तर आता जाऊया. आणि आता उन्हाचं भर आहे, सकाळचे आता 9 वाजतात आणि आता आम्ही जातो खाली. आणि थोडाफार उशीरच झाला आहे, पुढे मागे झालं आहे. फोन केलेला थोडंसं पालखी थोडी पुढे गेली, सानेवरून उठली आहे पालखी. तर आता पटकन जाऊया चला. तर पालखी सानेवरून उठली आहे आणि थोडा उशीरच झाला आम्हाला यायला. तर पोरं वगैरे आली होती आपली शाळेतली, बाजूलाच खाली मराठी शाळा आहे आपली कांगऱ्यातली. तर त्यांनीसुद्धा दर्शन वगैरे घेतली आणि पालखी थोडीशीच पुढे. आता पटकन जाऊया आपण पालखीच्या इकडे.
तर आता आपण आलो गावखळ्यावर. तर या ठिकाणाला गावखळा असं म्हणतात आणि वरून खाली म्हणजे देवळातून खाली येताना पालखी इथे बसते आणि परत सानेवरून वरती देवळात जाताना पालखी इथे बसते आणि इथे पालखी नाचते. तर आता तुम्ही बघा. धोडवेकर का सोना माना केसर गणपती चाल कोबा पिस सत्याच्या पांढरे. होय महाराजा. बाय तू रंगाला गेले होते. होय महाराजा. रंगाचा रंग करून घेतला. होय महाराजा. परमाणी सगळ्यांनी तुझी हौस पाय पूर्ण केलेली आहे. होय महाराजा. आपल्या गावाला सांभाळ आणि तुझ्या पायाच्या अर्ज घालतो. अर्धास महा शब्दास करणारा महादेव. अरे महादेव. जय माता की जय.
कसला राजू पण कोण आहे तर आता आपली पालखी देवळात आणून झाली आहे आणि पालखी सोडून झाली आहे, म्हणजे पालखीचा पासोटा आणि ज्या रूपी आहेत त्या देवळातल्या रूपींच्या समोर ठेवल्या आहेत, ज्या देवासमोर म्हणजे त्या देवाची रूपी अशी. आणि या बाजूला खीर बनवली आहे, जे आपल्याला तांदूळ भेटतात खन्नाळामध्ये, खन्नाळाची ओटी भरतात त्यात तांदूळ भेटतात, त्याची खीर बनवली आहे. आणि आता त्याच खिरीचा नैवेद्य देवाला दाखवतील आणि त्यानंतर सर्व जेवढे ग्रामस्थ जमा झालेत ते सर्व मिळून खीर खातील. आणि त्यानंतर जी आपली ही पालखी आहे आपल्या ग्रामदेवतेची ती आपल्या देवळाच्या गाभाऱ्यात ठेवण्यात येईल.
गणपती सत्याच्या पांढरे गणपती सत्याच्या पांढरे बाय म्हणजे तू रंगाला गेली होती रंगाचा रंग करून बाय शिकण्याला आलेली आहे चतुर्थी माहिती आलेली आहे बाय म्हणजे त्याच्यात कोणाचा हात बोट लागलं सगळं माफी करायची आहे आणि आज शिकण्याचा कार्यक्रम केलेला त्याच्यात काय खर्च माफी करून पूर्ण चतुर्थीला सुखाची सांभाळायची आहे बाय म्हणजे अशी रूपात रुपी लावलेली आहे किंवा म्हणलं त्याच्यात काय करतो माफी कर आणि पूर्ण चतुर्थी वेळेला संपत असं तुझ्या पायाच्या आपण जेव्हा वरती आलो होतो आपलं देऊळ बघायला तेव्हा गाभारा पण उघडा नव्हता, तर आता गाभारा उघडा आहे. तर तुम्हाला आपल्या ग्रामदेवतेच्या म्हणजेच गांगरे ग्रामदेवतेच्या ज्या रूपी आहेत त्या सुद्धा दाखवतो, ज्या जुन्या रूपी आहेत त्या, आणि त्यांची नावं पण कशी आहेत ते पण सांगतो. आता आतमध्ये जाऊया गाभाऱ्यात. तर आता आपण गाभाऱ्यात आलो आहे आणि जी डाव्या बाजूला मूर्ती दिसते तुम्हाला ती श्री भैरी देवाची मूर्ती आहे आणि जी उजव्या बाजूला मूर्ती दिसते ती आपल्या वाघजाई देवीची मूर्ती आहे. आणि भैरी देवाच्या बाजूला कालकाई देवीची मूर्ती आहे आणि कालकाई देवीच्या बाजूला आपल्या नवल्या देवीची मूर्ती आहे. आणि तसंच आपल्या उजव्या बाजूला जी वाघजाई देवीची मूर्ती आहे त्याच्या बाजूला झोलाई देवीची मूर्ती आहे आणि त्याच्याच बाजूला मानाई देवीची मूर्ती आहे. तर अशा प्रकारे आपल्या गांगरे ग्रामदेवतेच्या मूर्त्या आपल्या अशा प्रकारे गाभाऱ्यात तुम्हाला आता दाखवल्या त्याप्रमाणे आहेत. तर त्याच्या मागे आहेत त्या नवीन मूर्त्या आहेत आणि त्याच्या पुढे ज्या ह्या दगडा स्वरूपात कोरलेल्या आहेत त्या पुरातन काळाच्या आहेत, म्हणजे जुन्या काळच्या आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपली ग्रामदेवतेची पालखी आपल्या गावच्या देवळात आली आणि ती कशी आली आणि आपल्या गावच्या पोरांनी ती आपली पालखी कशी वाजवत जाते तो वरती आणली ते बघितलं असाल आतापर्यंत. आणि पालखी खरं सांगू तुम्हाला वर येताना एवढी जड येते ना, म्हणजे खरंच जड येते आणि खाली जाताना एकदम फुलासारखी जाते, म्हणजे काही वाटत नाही खाली घेऊन जाताना, एकदम हलकी वाटते खांद्यावर. तर हा अनुभव मी घेतला आहे. म्हणजे पालखी जेव्हा खांद्यावर येते तेव्हा समजतं की पालखीचं वजन किती येतं. तर वरती येताना पण पालखी मी नाचवली, खालची आपला गावखाळा आहे त्या गावखाळ्यावर, तेव्हा पालखी खरंच जड होती. तर देवाला असं दुःख होतं की म्हणजे थोडंफार तसंच मान्यता आहे की जेव्हा देव खाली रंगाला जातो म्हणजे देव आपला जी उत्सव असतो तो गावकऱ्यांच्या हातून कसा साजरा करून घेतो. लहान लहान मुलं आपल्या अंगाखांद्यावर कशी पालखी खेळवतात आणि देव आपली सेवा मनोभावे कशी भक्तांच्या हातून करून घेतो. तुम्ही या शिमगा सिरीजच्या व्हिडिओजमध्ये बघितलं असाल, नसाल बघितलात तर आपल्या शिमगा सिरीजचे सर्व व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला अवेलेबल आहे, नक्की बघा. आणि ही व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपली शिमगा सिरीज स्पेशली कशी वाटली हे नक्की सांगा. आणि शिमगा सिरीजचे व्हिडिओज कसे वाटले तेही सांगा. आणि शिमगा सिरीजचे व्हिडिओज कोणी बघितला नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनल ते व्हिडिओज अवेलेबल आहेत, नक्की पहा. धन्यवाद. आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.